हरे कृष्ण. रामानंदीय वैष्णव श्रीमान नितीन पोळ प्रभू हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी रामनवमी निमित्त एक सिरीज करतायत. त्यामध्ये शबरी देवी आणि त्यांचं भगवंतांचं पूजन या विषयावरती मी बोलतोय. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर शबरी ज्या आहेत असं म्हटलं जातं की मागील जन्मी त्या एक राजकन्या होत्या आणि भगवंतांच्या विषयी त्यांना विशेष ओढ होती आणि भगवंतांची मंदिरमध्ये दर्शन घ्यायला त्या जायच्या. पण राजकन्या असल्यामुळं त्या जिथं जायच्या तिथं लोक त्यांना बघायला यायचे आणि त्यांच्या दर्शनामध्ये बाधा यायची. आणि म्हणून त्यांनी भगवंतांना प्रार्थना केलेली होती की मला असा जन्म मिळू दे की जिथं मी दुर्लक्षित आणि उपेक्षित असेन आणि मी तुमची जास्त चांगल्या पद्धतीनं सेवा करू शकेन. ज्याप्रमाणे प्रतापरुद्र महाराज म्हणतात की हा जर राजाचा जन्म जर माझ्यासाठी अडथळा ठरत असेल तर मी याचा त्याग करेन आणि गौरांग महाप्रभूंच्या जवळ जाऊन त्यांची सेवा करेन. तर अशा रीतीनं मग शबरी एका शिकारी कुटुंबामध्ये भिल्ल समाजामध्ये त्यांचा जन्म झाला आणि स्वभावतःच वैष्णव कोमल स्वभाव होता. आणि ज्या वेळेला त्यांचा विवाह ठरला तर त्यांनी बघितलं की अनेक पशूंना त्या दिवशी बांधून ठेवलेलं होतं आणि त्यांनी विचारलं की हे काय आहे, कशासाठी आहे. तर त्यांना सांगण्यात आलं की हे विवाहानिमित्त या सगळ्यांचा बळी देऊन मांसाहार सगळ्यांना दिला जाणार आहे, कारण आपण शिकारी समाजातले आहोत. तर त्यांना हे अतिशय वाईट वाटलं आणि त्यांनी रात्री सगळे झोपल्यानंतर या सगळ्या पशूंना मोकळ केलं, सोडून दिलं, जेणेकरून त्यांचा बळी जाऊ नये, त्यांची हत्या होऊ नये. आणि त्यांनी आपल्या घराचा त्याग केला आणि त्यावेळेला मातंग वन, ज्या ठिकाणी मातंग ऋषी राहत होते, त्या मातंग वनमध्ये त्या गेल्या. आणि त्या म्हणजे तपस्विनी प्रवृत्ती होती त्यांची भगवंतांसाठी. आणि त्यांनी गुपचूप रीतीनं सगळे मातंग ऋषी आणि त्यांचे शिष्य झोपल्यानंतर त्या आश्रमाची सफाई करणं ही सेवा त्यांनी स्वतःहून चालू केली. आणि काही दिवस मातंग ऋषी आणि त्यांच्या शिष्यांनी बघितलं की अरे आपला आश्रम आपोआप साफ होतोय. तर त्यांना आश्चर्य वाटलं. पण मातंग ऋषी म्हणाले की आपण कधीही कोणाकडून अशी सेवा घेणं योग्य नाहीये. आणि म्हणून एक दिवस त्यांनी लपून बघितलं आणि त्यांना दिसलं की शबरी या सेवा करतायत. आणि मग त्यांनी त्यांना थांबवलं. मग शबरीने विनंती केली की मला तुमची सेवा करू द्या. विधिवत मातंग ऋषींनी शबरी यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला आणि त्यानंतर त्या त्यांची सेवा करत त्या ठिकाणी राहू लागल्या. आणि मग यथावकाश मातंग ऋषींचे सगळ्या शिष्यांची भरपूर सेवा झाली आणि मग मातंग ऋषी त्यांचा आश्रम सोडून दिव्य धामाला निघून गेले. मात्र जाण्यापूर्वी मातंग ऋषींनी शबरीला आज्ञा दिली की प्रभू श्री राम आणि लक्ष्मण हे या ठिकाणी येणार आहेत आणि तू त्यांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी तू राहा. आणि मग त्यानंतर गुरूंच्या आज्ञेवरती पूर्ण श्रद्धा ठेवून शबरी तिच्या गुहेमध्ये दररोज प्रभू श्री रामचंद्रांच्या स्वागतासाठी तयारी करत होती, त्यांचं स्मरण करत होती, त्यांचं चिंतन करत होती. आणि आपला आश्रम रोज साफ करून फुलांनी सजवून भगवंतांसाठी चांगल्या उत्तम दर्जाची फळं तोडून आणून सगळी भगवंतांच्या सेवेची तयारी ती रोज करत होती. आणि असं कित्येक वर्ष चालू होतं. शबरी आता म्हातारे झालेले होते, म्हणजे वृद्ध झालेले होते, जर्जर झालेले होते. पण तरी पण गुरूंच्या आज्ञेवर दृढ श्रद्धा ठेवून ती भगवंतांच्या सेवेची तयारी दररोज करत होती. ज्याप्रमाणे जेव्हा कृष्ण निघून गेले तर त्यानंतर गोपी दररोज रासलीलेसाठी सगळी तयारी करायच्या. म्हणजे सगळी सजावट करणं, फुलं सजवणं, सगळ्या वाद्यांची योजना करणं, भगवंतांसाठी हार बनवणं आणि इतकी चांगली तयारी करायच्या की जणू काही आज कृष्ण येणारच आहेत, तर आले तर सगळी तयारी पाहिजे. तर अशा प्रेमाने आणि अशा भक्तीने तयारी करायच्या. तर तसंच शबरी दररोज ही तयारी करायची या दृढ श्रद्धेने. आणि यथावकाश
नंतर ज्यावेळेला भगवंत सीतामातांच्या शोधामध्ये होते, तर त्यावेळेला त्यांनी त्या कबंध राक्षसाला ज्यावेळेला मुक्ती दिली, की तो एक स्वर्गातला देवता किंवा गंधर्व होता, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता इथून पुढं ऋषिमुख पर्वतावरती जावा आणि तुम्हाला तिथं सुग्रीव भेट होईल तुमची, आणि ते तुम्हाला या ठिकाणी मदत करतील. आणि मग त्या अनुषंगाने भगवंत पंपा सरोवरात पहिल्यांदा शबरीला भेटण्यासाठी निघाले, आणि तिथून पुढे ते सुग्रीवाला भेटणार होते. आणि ज्या वेळेला पंप सरोवराची शोभा निरखत पश्चिम तटावरती ते शबरीच्या आश्रमामध्ये गेले, आणि शबरी ही सिद्ध तपस्विनी होती. तर त्यांनी दोन भावांना आलेलं बघून हात जोडून उभी राहिली आणि भगवंतांच्या चरणांची प्रणाम केला. आणि मग सर्व षोडशोपचाराद्वारे त्यांनी शबरींनी त्यांचं पूजन केलं, म्हणजे आद्य पार्ध्य पाद्य अर्ध्य आचमनीय सगळ्याद्वारे. आणि त्यानंतर भगवंतांना फळं देखील अर्पण केली, बोरं अर्पण केली. आता काही ठिकाणी असं वर्णन आहे की शबरीने उत्तम फळं देण्यासाठी काही बोरं चाखून टेस्ट करून जी चांगली आहेत तीच बोरं भगवंतांना दिली. वाल्मिकी रामायण किंवा अन्य रामायणात त्याचा उल्लेख नाही, पण याचा अर्थ हे खोटा आहे असाही नाही, असू शकतं, असणार आहे. तर त्यात शबरीची जी उच्च भक्ती आहे, त्या भक्तीमुळे भगवंतांनी ते स्वीकार केलं. जसं रामचरित मानसमध्ये वर्णन आहे की प्रभू श्री रामचंद्र सांगतात की मला बाकीच्या कुठल्याही गोष्टी, जात धर्म किंवा अन्य ह्या कोणाचीही आवश्यकता नाही, मला फक्त भक्तीची आवश्यकता असते, आणि जे भक्तीनं दिलेलं आहेस तू त्यामुळे ते मी स्वीकार करत आहे. आणि मग भगवंत अतिशय मधुर वाणीने शबरीला विचारू लागले की हे तपोधने, तू सगळ्या तुझ्या विघ्नांवर विजय प्राप्त केला आहेस का? तुझी तपस्या वाढत आहे का? तुझा क्रोध आणि तुझा आहार यांना तू नियंत्रणामध्ये आणलेला आहेस का? ज्या नियमांचा तू स्वीकार केला आहेस, तुझ्या गुरूंनी जे दिलेलं आहे त्याचं तू पालन करत आहेस का? हे चारुभाषिणी, तुझ्या गुरूंची सेवा यशस्वी होत आहे ना? तर अशा रीतीनं आपण बघतो की भगवंत फार मधुर पद्धतीनं शबरीच्या गुणांकडे बघतायत आणि शबरीच्या सौंदर्याचं तारीफ करतायत. एका बाजूला आपण बघतो की शूर्पणखा आहे की जी बाह्य सुंदर रूप घेऊन आली, पण भगवंत राम आणि लक्ष्मण यांनी मिळून पहिल्यांदा तिची चेष्टा केली आणि नंतर तिला दंड दिला, तिचं नाक कापून टाकलं. तर शबरी या विरुद्ध बघितलं तर शबरी ही जर्जर आहे, वृद्ध आहे, पण भगवंत बाह्य रूपाकडे बघत नाहीत, तर अंतर्गत सौंदर्य जे वैष्णव गुणांमुळे निर्माण झालेलं आहे त्याच्याकडे बघतायत. तर ज्यावेळेला आपण भक्ती देवीचा आश्रय घेतो, की जसं मूर्तिमंत स्वरूप श्रीमती सीता देवी, श्रीमती राधाराणी आहेत, तर त्यांच्या कृपेनं आपण आतून आपल्या वैष्णव गुणांचा विकास व्हायला लागतो आणि आपण आतून सुंदर बनतो, आणि अशा आपल्या सौंदर्याकडे भगवंत आकर्षित होतात, बाह्य रूपाकडे न बघता. म्हणून श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगायचे की तुम्ही भगवंतांना पाहण्याचा प्रयत्न करू नका, त्यांची अशी सेवा करा की जेणेकरून तुम्हाला बघण्यात त्यांना आनंद प्राप्त होईल. तर अशा रीतीनं शबरी मग पुढे म्हणाल्या की हे रघुनंदना, आज तुमचं दर्शन झाल्यामुळंच मला माझ्या तपस्येला सिद्धी प्राप्त झालेली आहे, माझा जन्म आता सफल झालेला आहे आणि माझी गुरुजनांची पूजा देखील सार्थक झालेली आहे. पुरुष प्रवर श्रीराम, माझी तपस्या सफल झाली आणि आपल्या दिव्य धामाची प्राप्ती मला होईलच. आणि हे शत्रुदमना, आपल्या प्रसादामुळेच आता मी अक्षय लोकामध्ये जाईन, म्हणजे साकेत धाम, जे मूळ वैकुंठामधलं अयोध्या धाम आहे त्या ठिकाणी. भगवंत यावर थांबले नाहीत. तर भगवंतांनी म्हणजे शबरीने अर्पण केलेली सगळी फळं, फुलं, हार सगळ्याचा स्वीकार केला, शबरीला कृपा तर दिली, पण भगवंत गुरुचं महत्व देखील या ठिकाणी दाखवतात. आणि मग भगवंतांनी शबरीला तिच्या गुरूंविषयी विचारलं, आणि त्यांनी म्हटलं की मी तुझ्या गुरुजनांचा यथार्थ प्रभाव मी ऐकलेला आहे, आणि जर तुझी इच्छा असेल तर मी तो प्रभाव बघू इच्छितो. आणि मग शबरीने मातंग ऋषींच्या वनाचं दर्शन भगवंतांना करवलं. आणि शबरी सांगायला लागले की याच ठिकाणी माझे शुद्ध अंतकरणाचे परमात्मा चिंतन परायण असलेले गुरुजन राहत होते, आणि याच स्थानावर त्यांनी गायत्री मंत्राच्या जपानं विशुद्ध झालेल्या आपल्या देहरूपी पंजराला मंत्रोच्चारणपूर्वक अग्नीमध्ये त्यांनी भस्म करून ते निघून गेले. आणि हीच ती प्रत्येक स्थली नावाची वेदी आहे, ज्या ठिकाणी हे जे महर्षी मातंग आहेत
ते देवतांना फुलं अर्पण करत होते, भगवंतांना फुलं अर्पण करत होते. त्यांच्या प्रभावामुळे ही वेदी आज देखील अतिशय प्रकाशित आहे, तिची प्रभा अतुलनीय आहे. आणि त्यानंतर त्यांनी वाळत घातलेले जे कपडे होते, वल्कले होते, ते अजून देखील वाळलेले नाहीत, ते आहे तशीच फ्रेश आहेत. तर अशा रीतीनं त्यांनी बनवलेल्या ज्या माळा होत्या भगवंतांसाठी, त्या देखील आहे अशाच फ्रेश आहेत. तर अशा रीतीनं सगळ्या मातंग वनाचं त्यांनी दर्शन घडवलं. त्या ठिकाणी भगवंत गुरुचं महत्व देखील दाखवतात. शबरीला भगवंत प्राप्त झाले ते गुरूंच्या आज्ञेला श्रद्धापूर्वक पालन केल्यामुळं प्राप्त झाले. आणि मग त्या ठिकाणी परत आली. आणि त्यानंतर मग शबरी म्हणतायत, म्हणजे रामचंद्र शबरीला म्हणतायत की हे भद्रे, तू माझा मोठा सत्कार केलास, आता तू आनंदपूर्वक तुझ्या अभिष्ट लोकाची यात्रा कर. आणि मग शबरीनं आपल्या तेज शक्तीद्वारे, आपल्या योग शक्तीद्वारे, आपल्या भक्तीद्वारे, खऱ्या अर्थानं तर भक्तीद्वारे तिनं अग्नीमध्ये, म्हणजे अग्नी प्रकट निर्माण केला आणि त्या अग्नीमध्ये प्रवेश केला. आणि जेव्हा प्रवेश केला तर दिव्य वस्त्र, दिव्य आभूषण, दिव्य फुलांच्या माळा आणि दिव्य अनुलेप धारण करून ती सुंदर तरुण रूपामध्ये, तिच्या मूळ वैकुंठ रूपामध्ये प्रकट झाली आणि फार मनोहर सुंदर दिसायला लागली. आणि एका विजेप्रमाणे त्या सगळ्या जो एरिया होता त्याला प्रकाशित करत ती साकेत धामाला निघून गेली. आणि ज्या वेळेला शबरी निघून गेली, आता ह्यामध्ये अजून एक भाग राहिला सांगायचा, की मातंग वनाचं ज्या वेळेला भगवंत निरीक्षण करत होते तर त्या ठिकाणी काही सुगंध दरवळत होता. आणि मग भगवंतांनी शबरीला विचारलं की हा सुगंध कशाचा आहे. तर शबरी म्हणाली की काही सुगंधी वृक्ष आहेत की ज्यातून हा सुगंध येतोय, आणि तिने ते वृक्ष दाखवले. तर भगवंताने विचारले की हे कसले वृक्ष आहेत. तर शबरी म्हणाली की एक दिवस मातंग ऋषींचे काही शिष्य जंगलातून मोठे मोठे लाकडाचे ओंडके तोडून आणत होते मातंग ऋषींच्या सेवेसाठी. आणि ते ओंडके तोडून आणताना त्यांना अतिशय कष्ट होत होते आणि अपार कष्ट घेऊन, खडतर त्रास, तपस्या सहन करून हे शिष्य आपल्या गुरूंची सेवा करत होते. आणि घामानं थबथबलेल्या त्या शिष्यांना बघितल्यानंतर मातंग ऋषींचं हृदय अभिमानाने, प्रेमाने भरून आलं त्या शिष्यांच्या सेवाभावामुळे बघून. आणि मग त्यांनी त्या शिष्यांना म्हणाले की तुम्ही किती गुरूंसाठी सेवा करत आहात, तर मी तुम्हाला, म्हणजे मी असं घोषित करतो, मी असा आशीर्वाद देतो की तुमच्या घामाचे थेंब जिथं जिथं पडतील त्या त्या ठिकाणी सुगंधित वृक्ष निर्माण होतील की जे 12 महिने सदैव सुगंध देत राहतील. तर म्हणून आपण देखील ज्या वेळेला आपल्या गुरूंची सेवा करत असतो तर आपल्या गुरूंची सेवेसाठी कधी कधी आपल्याला जर त्रास होत असेल, लोड येत असेल, कष्ट होत असतील, तर हे कष्ट, हे त्रास हे कधीच वाया जात नाहीत. जसं मातंग ऋषी या ठिकाणी म्हणतात, हा जो घाम आहे तर यातून भगवंतांना आनंद देणारे सुगंधी वृक्ष निर्माण होत असतात. भगवंत आपल्या सेवेद्वारे आनंदित होत असतात. आणि मग ज्या वेळेला शबरी अशा रीतीने निघून गेली तर तिथले काही स्थानिक लोक होते, तर त्यांनी हे सगळं बघितल्यानंतर त्यांनी भगवंतांवर टीका करायला सुरुवात केली की ही शबरी तर एक भिल्लीण आहे आणि तुम्ही तिच्याकडून फळं घेतली, ती पण उष्टी फळं खाल्ली, आणि तुम्ही भगवान आहात असं आम्ही ऐकलेलं होतं, पण तुम्ही भगवंत आहात याविषयीच आम्हाला शंका निर्माण होतीये. आणि मग त्या ठिकाणी एक सरोवर होतं की जे दूषित झालेलं होतं, रक्तमय झालेलं होतं. तर वेगवेगळ्या कथांमध्ये वेगवेगळे वर्णन येतात की का दूषित झालेलं होतं, तो भाग महत्वाचा नाहीये. आणि मग त्या लोकांनी भगवंतांना म्हटलं की तुम्ही जर खरंच भगवान आहात तर तुम्ही या ठिकाणी जाऊन तुमच्या चरण स्पर्शाने हे सरोवर शुद्ध किंवा पवित्र करून दाखवा. आणि भगवंत त्या ठिकाणी गेले. आता वस्तुतः भगवंत परम पवित्र आहेत. अर्जुन गीतेमध्ये सांगतात की परब्रह्म परमधाम पवित्रम परमम भवान. किंवा एक श्लोक आपण नेहमी म्हणतो की ओम अपवित्रो पवित्र पवित्र वा यत स्मरे पुंडरीकाक्ष, की पुंडरीकाक्ष भगवंतांच्या केवळ स्मरणाने सगळ्या अपवित्र गोष्टी पवित्र होतात. तर भगवंतांच्या चरणाने तर सरोवर नक्कीच शुद्ध होणार होतं. पण भगवंत गेले आणि आपला पाय लावला आणि त्या सरोवरात काहीच फरक पडला नाही. आणि मग लक्ष्मणांना सांगितलं तू पाय लाव, तरी काही फरक पडला नाही. तर या ठिकाणी भगवंत आपल्या भक्ताची महानता दाखवणं हा भगवंतांचा उद्देश होता, की माझ्या चरण स्पर्शानं भगवंत करू शकतात, पण भगवंतांनी केलं नाही. आणि मग भगवंतांनी शबरीने ज्या ठिकाणी देहत्याग केलेला होता
तेथील थोडीशी राख मागवली आणि ती राख मागवून ती राख एक चिमूट त्या पाण्यामध्ये टाकली आणि ते टाकताच ते जे सरोवर आहे ते पूर्ण त्याचं पाणी निर्मळ आणि शुद्ध बनलं. आणि अशा रीतीनं भगवंतांनी आपल्या भक्ताच्या महानतेचं गुणगान केलं. तर म्हणून ही जी शबरीची भक्तीची जी कथा आहे यातून अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. पहिलं म्हणजे की भक्ती ही सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. म्हणजे कोणी पुरुष असो, स्त्री असो, कोणी कुठल्याही जातीमध्ये जन्मलेला असो. जटायू तर पक्षी होता, जात तर लांबची गोष्ट राहिली, पण भक्ती ही सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. तर हा एक भाग बघायला मिळतो. आणि दुसरं म्हणजे ज्याप्रमाणे शबरीने आपल्या गुरूंच्या आज्ञेवरती श्रद्धा ठेवून गुरूंच्या मार्गदर्शनानुसार भगवंतांचं पूजन केलं, भगवंत साठी ती सदैव त्या आज्ञेचं श्रद्धेनं पालन करत राहिली, तर तिला भगवंतांची प्राप्ती झाली. तर तसंच आपण गुरूंनी अनेक आज्ञा दिलेल्या आहेत, परंतु शबरी ही विशेष करून पूजनासाठी आहे. तर म्हणून आपण आपल्या परीनं आपल्याला आपल्या गुरूंनी साधू शास्त्र यानुसार जी काही विधी पूजनाची दिलेली आहे त्यानुसार आपण आपल्याकडे जे भगवंतांचे विग्रह आहेत त्या विग्रहांचं उत्साहात, निश्चयात, धैर्यात, उत्साह आणि निश्चयानं पूजन. म्हणजे कोणाकडे मूर्ती असतील, कोणाकडे फोटो असतील, पण किमान भगवंतांना रोज एक फळ म्हणजे आपलं रोजचं घरचं जेवण आपण अर्पण करू शकतो. आपण फुलं अर्पण करू शकतो, तुळस अर्पण करू शकतो, धूप दीप अर्पण करू शकतो. तर आपण या गुरु साधू शास्त्रानुसार जर असं दररोज भगवंतांचं पूजन करत राहिलो उत्साहानं आणि निश्चयानं, खंड न पडता दृढतेनं आणि उत्साहानं जर करत राहिलो, तर जसं रूप गोस्वामी सांगतात की आपण अवश्य धीर ठेवावा की हा काळाचा प्रश्न आहे की भगवंतांचे साक्षात्कार यथावकाश आपल्याला निश्चितपणे होणार आहेत. धन्यवाद. श्री श्री सीताराम भगवान की जय. श्री शबरी माता की जय. श्रील प्रभुपाद की जय.